नवीनच लग्न झालेली मधू तिच्या हातावरची मेहंदी न्याहाळत होती. तिच्या गालावर हसं होतं, कारण त्या मेहंदीत तिच्या नवऱ्याचं नाव होतं. त्यांच्या लग्नाला आत्ता 2च दिवस झाले होते. लग्नाच्या पहिल्या रात्री ती दोघं एवढे कंटाळले होते की नीट बोलू पण शकले नाहीत. पण आज संध्याकाळपासूनच मधूच्या छातीत धडधड वाढली होती, कारण तिला असं वाटलं होतं की आजची रात्र ती तिच्या नवऱ्यासोबत काही प्रेमाचे क्षण व्यतीत करेल. उमेशसुद्धा अधूनमधून तिच्याकडे हळूच बघत होता आणि हसत होता. तेवढ्यात अचानक त्याला कुणाचा तरी फोन आला आणि तो घाबरून तिथून बाहेर निघून गेला. नक्की काय झालंय हे मधूला काहीच कळत नव्हतं. काही वेळानंतर घरात रडण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मधू घाबरली आणि खोलीतून बाहेर आल्यावर जे बघितलं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काही जण तिच्या दिराचा मृतदेह उचलून आणून घराच्या अंगणात ठेवत होते. तिची सासू तिच्या मुलाच्या देहाजवळ बसून रडत होती. मधू तिथेच उभी राहून सगळं बघत होती. उमेशसुद्धा खूप दुःखात होता. त्याच्या डोळ्यातले अश्रू तर थांबायचं नावच घेत नव्हते. लोकांकडून समजलं की मधूचा दीर विशाल त्या रात्री खूप दारू पिला होता आणि बेदरकारपणे गाडी चालवत असताना त्याचा भयानक अपघात झाला. मधू लगेच तिच्या सासूच्या जवळ गेली आणि त्यांना धीर देऊ लागली. रडून रडून त्यांची अवस्था खराब झाली होती आणि काही वेळातच त्या बेशुद्ध पडल्या. बाकीच्या बायकांच्या मदतीने मधूने तिच्या सासूला खोलीत नेले आणि डॉक्टरांना बोलावून घेतले. मग काही वेळाने तिची सासू शुद्धीत आली. तिकडे बाकीच्या घरच्यांनी मिळून विशालचा अंतिम संस्कार पूर्ण केला. ज्या घरात काही दिवसापूर्वी उमेशच्या लग्नाचा आनंद होता त्याच घरात आता दुःख पसरले होते. वेळ अशीच पुढे निघून गेली आणि उमेशच्या लग्नाला आता 15 दिवस होऊन गेले. त्याच्या सुट्ट्या संपल्या आणि त्याला आता त्याच्या कामावर जावे लागणार होते. तो त्याचं सामान पॅक करत होता, तर मधू भरल्या डोळ्याने त्याला बघत होती. उमेश तिला म्हणाला, "तू नाराज होऊ नकोस. पुढच्या वेळी मी जेव्हा येईन तेव्हा सगळं काही पहिल्यासारखं होईल. आत्ता आईला तुझी जास्त गरज आहे. मी लवकरच माघारी यायचा प्रयत्न करीन." घरात अचानक ही घटना घडली, त्यामुळे आपल्याला एकत्र वेळ घालवता आला नाही. मला माहीत आहे तुझ्या मनात बऱ्याच गोष्टी असतील, तुझी पण काही स्वप्न असतील, पण काळजी करू नकोस. मी लवकरच तुझी सगळी स्वप्न पूर्ण करीन. नवऱ्याचं बोलणं ऐकून मधूला बरं वाटलं. ती डोळे पुसत त्याला म्हणाली, "तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आईंची छान काळजी घेईन." असं म्हणत ती किचनमध्ये निघून गेली. उमेश पुन्हा त्याच्या आवरावर करू लागला. मधू तिच्या भविष्याची खूप स्वप्न घेऊन या घरात आली होती, पण त्या घटनेमुळे तिची स्वप्न अपूर्ण राहिली होती. दुसरीकडे तिची सासू त्यांच्या मुलाच्या मृत्यूमुळे पूर्णपणे तुटून गेली होती. ती दिवसभर तिच्या खोलीत एका कोपऱ्यात शांतपणे बसून असायची. तिचा धाकट्या मुलावर विशालवर खूप जीव होता. खरं तर उमेश त्यांचा सावत्र मुलगा होता. उमेश लहान असतानाच त्याची आई वारली आणि त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. उमेश दुसऱ्या आईला आपली आई समजून त्यांच्यावर खूप प्रेम करत होता. सुरुवातीला त्या पण उमेशला त्यांचा मुलगा मानून प्रेम करत होत्या, पण त्यांना स्वतःचा मुलगा झाल्यावर त्यांनी पूर्ण लक्ष त्यांच्या मुलावर दिलं. उमेश मोठा झाला आणि शाळेत जाऊ लागला. हळूहळू उमेश मोठा झाला आणि नोकरी करू लागला. त्यानंतर त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि घराची सगळी जबाबदारी उमेशवर आली. उमेश नोकरी करून घर सांभाळत होता, तर त्याचा धाकटा भाऊ विशाल आरामात राहत होता. त्याची आई विशालचा एवढा लाड करायची की तिला त्याच्या चुका पण दिसत नव्हत्या. त्याला पाहिजे तेवढे पैसे देत होती आणि त्यामुळेच विशाल बिघडला होता. उमेश कामानिमित्त मोठ्या शहरात राहत होता, तर त्याचे घरचे गावी राहत होते. उमेशची सुट्टी संपली आणि त्याला पुन्हा जावे लागणार होते. तो परत जायची तयारी करू लागला. तिकडे मधू पण फार दुःखी होती, कारण तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ही घटना घडली होती. पण या घटनेमुळेच काही जण दबक्या आवाजात तिला अपशकुनी पांढऱ्या पायाची म्हणू लागले होते. पण मधू सगळं होऊन देखील स्वतःच्या दुःखाला विसरून सासूचा आधार बनली होती. ती सासूची खूप काळजी घेत होती. संध्याकाळी उमेश त्याचं सामान घेऊन स्टेशनला निघून गेला, पण तिथे गेल्यावर त्याला समजलं की त्याची ट्रेन अचानक रद्द झाली आहे. त्यामुळे तो तिथून माघारी घरी येऊ लागला. इकडे उमेश घरातून गेल्यावर लगेच मधूची सासू तिला म्हणाली, "हे बघ सुनबाई,
तू या घराच्या उंबऱ्याच्या आत पाऊल ठेवायचं नाही. मी जेवढं सांगीन तेवढंच काम करायचं आणि घराच्या बाहेर राहायचं. माझ्या या घरात तुझ्यासारख्या अपशकुनी पांढऱ्या पायाच्या मुलीला अजिबात जागा नाही. हे ऐकून मधूला धक्काच बसला. ती म्हणाली, आई तुम्ही असं का बोलत आहात? जे काही घडलं त्यात माझी काय चूक आहे? मधूची सासू रागात म्हणाली, काळतोंडे निघ इथून. माझ्या लेकाच्या खोलीत अजिबात यायचं नाहीस. तुझा बोरी बिछाना घे आणि बाहेर तिकडं गुराच्या गोठ्यात जाऊन राहा. असं म्हणत त्यांनी मधूचे केस पकडले आणि तिला ओढत बाहेर ढकलून दिली. तेवढ्यात अचानक उमेश तिथे पोहोचला आणि आईचा हात पकडत म्हणाला, आई हे सगळं काय आहे? हे तू काय करत आहेस? उमेशला असा अचानक तिथे आलेला बघून त्याची आई चाचपडली आणि आश्चर्याने म्हणाली, अरे उमेश पण तू माघारी कसा आलास? तू तर गेला होतास ना? उमेशने मधूचा हात पकडून तिला उठवली, तिची साडी नीट केली आणि तिला बाजूला बसवली. त्यानंतर तो घरात गेला, ग्लासात पाणी घेऊन आला आणि मधूला पाणी प्यायला दिलं. त्याची आई तिथेच उभी राहून हे सगळं बघत होती. थोड्या वेळाने मधू या धक्क्यातून स्थिर स्थावर झाली आणि मग उमेश त्याच्या आईला म्हणाला, आई हे सगळं काय आहे? तू हे सगळं काय करत होतीस? हे ऐकून त्याची आई पण शांत न बसता रागात म्हणाली, मग मी काय करू? ही तुझी बायको आहेच अपशकुनी. ती पांढऱ्या पायाची आहे. मी हिला माझ्या घरात अजिबात ठेवणार नाही. मला ही माझ्या घरात नको म्हणून तिला आपल्या गुरांच्या गोठ्यात पाठवत होते. हे ऐकून उमेशला राग आला. तो रागात म्हणाला, आई तू हे काय बोलत आहेस? अगं तू मधूला अपशकुनी कसे काय म्हणू शकतेस? त्याची आई त्याच्यावर जवळजवळ ओरडतच म्हणाली, हिच्या घरात आल्यानंतरच माझा मुलगा मला कायमचा सोडून गेला. हिने माझ्या लहान मुलाला खाऊन टाकलं. असं म्हणत त्याची आई जोरजोरात रडू लागली. उमेश आईला समजावत म्हणाला, आई असं काही नाही. तू चुकीचा विचार करत आहेस. कुणाच्या येण्याने किंवा न येण्याने विशालच्या आयुष्यात काही फरक पडला नव्हता. त्याच्यासोबत जे काही घडलं ती सगळी त्याची स्वतःची चूक होती. त्या दिवशी त्याने भरपूर दारू पिली होती आणि त्यामुळेच त्याचा अपघात झाला. यात मधूचा काहीच दोष नाही. त्यामुळे तू उगाच कुठलीही गोष्ट कुठेही जोडू नकोस. त्या बिचारीचा यात काही संबंध नाही. तू उगाच तिच्यावर चुकीचे आरोप करून तिच्यासोबत चुकीचं वागत आहेस. त्याची आई रागात म्हणाली, काही झालं तरी चालेल, पण मी या अपशकुनी मुलीला माझ्या घरात येऊ देणार नाही, म्हणजे नाही. उमेश म्हणाला, आई जर तू असं ठरवलंच आहेस तर मग माझं पण ऐक. अशा ठिकाणी माझ्या बायकोला ठेवण्यापेक्षा मी तिला माझ्यासोबत घेऊन जातो. मग तर तुला काही अडचण होणार नाही. त्याची आई म्हणाली, हो हो तू घेऊन जा तिला तुझ्यासोबत. तू तर आता तिचंच गुणगान करणार. तू पण बायकोचा बैल झाला आहेस. आता फक्त मुंडी हलवायची बाकी राहिली आहे. शेवटी तू दाखवून दिलंस की तू माझा सावत्र मुलगा आहेस. माझं नशीबच फुटकं निघालं की माझा स्वतःचा मुलगा मला सोडून गेला. तुला तर तुझी बायकोच जास्त प्रिय वाटणार. हे ऐकून उमेशला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, आई आता तू मधूला अपशकुनी म्हणत आहेस म्हणून सांगतो, ज्यावेळी तू या घरात लग्न करून आलीस त्याचवेळी माझी आजीसुद्धा वारली. मग तू सुद्धा अपशकुनीच होतीस का? आई मी तुला कधीच सावत्र आई समजलो नाही. तुला माझ्या सख्या आईसारखंच मानलं. पण आज तुझं हे वागणं बघून मला खूपच वाईट वाटत आहे. त्याची आई रागात म्हणाली, मला काही माहीत नाही, पण एक मात्र खरं आहे की तू सावत्र होतास आणि सावत्रच राहणार. आणि तू हे सिद्ध केलंस. तू तुझ्या बायकोला इथून घेऊन जा. परत कधीच इकडे येऊ नकोस. तुझे बाबा मरायच्या आधी हे घर माझ्या नावावर करून गेलेत. त्यामुळे मी तुम्हा दोघांना या घरात येऊ पण देणार नाही. उमेश म्हणाला, आई आपलं नातं टिकून राहिलं असतं तरी मला खूप होतं. राहिली गोष्ट या घराची तर हे घर तूच ठेवून घे. माझ्याजवळ राहण्याची व्यवस्था आहे आणि मी तिथेच खूप सुखात आहे. पण एक दुःख कायम राहील की मी माझ्या सख्या आईला लहानपणीच गमावलं होतं. पण त्यानंतर ज्या बाईला मी आई मानत होतो ती पण आता राहिली नाही. असं म्हणत त्याने त्याचे डोळे पुसले आणि मधूचा हात धरून तिला घेऊन तो त्या घरातून बाहेर पडला. ते दोघं गेल्यावर त्याची आई एकटी पडली. या वयात एकटं राहायला त्यांना भयानक वाटू लागलं होतं.
म्हणून मग त्यांनी भाच्याला आणि त्याच्या बायकोला बोलावून घेतलं. ते दोघं तिच्यासोबत तिथेच राहू लागले. पण ज्या भाच्याला त्यांनी त्यांच्या सोबतीला राहायला ठेवून घेतलं होतं त्यानेच असं काही केलं की त्यांना त्याची जरासुद्धा अपेक्षा नव्हती. त्यांच्या भाच्याने अशी चालाखी दाखवली ज्याची त्यांना जरासुद्धा अपेक्षा नव्हती. एक दिवस त्यांचा भाचा म्हणाला, आत्या, तू माझ्यासाठी किती काय केलंस? एवढं तर सख्खे आईबापसुद्धा आपल्या लेकासाठी करत नाहीत. मी एक प्लॉट घेतलाय आणि मी असा विचार केलाय की तो तुझ्या नावावर करावा. म्हणजे तुझ्या लेकाला उमेशला पण कळेल की मी तुला किती सुखात ठेवले आहे. हे ऐकून उमेशची आई म्हणाली, अरे नको बाळा, त्याची काही आवश्यकता नाही. तुझ्या काकांनी मरायच्या अगोदर हे घर माझ्या नावावर करून गेलेत. तू माझ्यासाठी एवढा विचार केलास हेच माझ्यासाठी खूप आहे. माझा मुलगा उमेशसुद्धा असा तुझ्यासारखा असता आणि माझा विचार करत असता तर. पण नाही, त्याला तर फक्त त्याची बायको दिसते, बाकी कुणी नाही. म्हणूनच तो तिला घेऊन निघून गेला. तेवढ्यात त्याच्या बाच्याने त्याच्या बायकोला आवाज दिला, सुनीता, जरा ती फाईल घेऊन ये. मग तो म्हणाला, नाही आत्या, आता तू माझ्यासाठी एवढंच केलं आहेस तर मी पण तुझ्यासाठी थोडंसं करू शकतो ना. एक प्लॉट तर तुझ्या नावावर करू शकतो ना. तू फक्त यावर सही कर. हे ऐकून त्यांनी मागचा पुढचा कसलाही विचार न करता त्यावर सह्या केल्या आणि मग विचार करू लागल्या की त्यांचा भाचा किती चांगला आहे. आजकाल तर सख्खा मुलगा देखील एवढं करत नाही. सही झाल्यावर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भाच्याने त्यांना घरातून हाकलून दिलं आणि म्हणाला, म्हातारे, चल निघायचं बघ या घरातून. तुझा आता या घरावर काही हक्क नाही. हे घर आता माझ्या नावावर झालं आहे. हे ऐकून उमेशच्या आईला धक्काच बसला. ती म्हणाली, हे घर तर माझ्या नावावर आहे. तू हे काय बोलत आहेस? तुला माहीत आहे का तुझे काका हे घर माझ्या नावावर करून गेलेत? तसा त्यांचा भाचा हसत म्हणाला, हो मला माहीत आहे, पण आता हे घर माझ्या नावावर आहे कारण कालच मी तुझ्याकडून या घराच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि हे घर माझ्या नावावर करून घेतलं. उमेशची आई म्हणाली, पण तू तर म्हणाला होतास की तू प्लॉट माझ्या नावावर करणार होतास. भाचा म्हणाला, तू एवढ्या सहजासहजी त्यावर सह्या केल्या नसत्या, म्हणूनच मला ही चालाखी करावी लागली. आता तू इथून निघायचं बघ. असं म्हणत त्याने घराचा दरवाजा लावून घेतला. उमेशची आई घराच्या बाहेर बसून रडू लागली आणि पश्चाताप करत विचार करू लागली की तिने तिच्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढलं नसतं तर हा दिवस आलाच नसता. त्यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे आज त्यांना हा दिवस बघावा लागला होता. त्यांच्या या चुकीच्या निर्णयामुळे त्यांचा मुलगा आणि सून त्यांना कायमचे सोडून गेले होते.